Hello friends, welcome to our YouTube channel. So we already started units and measurement. In today's lecture we'll discuss about the SI units. Okay, so more things about the SI unit in today's class. So we already discussed that what is SI unit. One more time I will revise that. SI system म्हणजे अशी सिस्टीम की ज्याच्यामध्ये MK सिस्टीम ॲज इट इज ते कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे ॲडिशन्स करून अजून थोडंसं ते एक्सपांड करून घेतलेलं. SI system is useful because it is used all over the world and it is convenient to use by each and every part of the countries and world. ओके, सो म्हणून हे SI सिस्टम सध्या पूर्ण जे आहे ते सगळ्या युनिवर्समध्ये एक्सेप्टेड आहे आणि ह्याच्यामध्ये जे चेंजेस केलेले आहेत ते चेंजेसबद्दल आपण फक्त डिस्कस करायचं आहे. सो वी ऑलरेडी नो दॅट SI system has 7 quantities, 7 physical quantities. Okay, so apart from that 2 more quantities are added here. I have given here in the table. See here in the table I have given the physical quantities which are included in the SI system as a fundamental. हे फंडामेंटल बद्दल पण आपण आधी डिस्कस केलेलं आहे. हे फंडामेंटल क्वांटिटीज हे डिसाइड केलेत SI सिस्टीम मध्येच. ओके, सो हे आपण परत एकदा SI सिस्टीम मध्ये रिवाइज करायचं आपल्याला की व्हॉट आर द फंडामेंटल क्वांटिटीज. So see here in the table with the symbol and with the SI unit I have given here. SI system ने जे SI unit ठरवलेले आहेत त्या युनिट सहित हा टेबल मी दिलेला आहे. ओके, सो सी हियर लेंथ मीटर, मास किलोग्राम, टाइम सेकंड, हे 3 बेसिक होत्या ज्या एमकेच्या ॲज इट इज उचलल्या. आता त्याच्यामध्ये पुढे एक्सपान्शन केलेलं आहे. टेम्परेचर केल्विन, अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल, electric current ampere, luminous intensity candela, and these are the 7 quantities which are fundamental. Now at the bottom there are 2 more quantities I have added in the table. Plane angle radian and solid angle steradian. आता आपण जे प्लेन अँगल नेहमी यूज करतो ते डिग्री मध्ये यूज करतो. 30 डिग्रीचा अँगल आहे, 50 डिग्रीचा अँगल आहे, बट ॲक्च्युली इन SI सिस्टीम द अँगल इज कन्सिडर्ड टू बी इन रेडियन. SI युनिट त्याची रेडियन कन्सिडर केलेली आहे. ओके, सो प्लेन अँगल रेडियन आणि त्याच्यावरूनच सॉलिड अँगल जो आहे तो स्टेरेडियन, रेडियनलाच स्टेरेडियन इथं सॉलिड अँगलसाठी कन्वर्ट केला आहे. नाव दिस 2 क्वांटिटीज प्लेन अँगल अँड स्टेरेडियन, these 2 quantities are called as supplementary units of the or supplementary physical quantities of the SI unit, SI system. Okay, 7 fundamental plus 2 supplementary means these are not included in a derived quantity as well as not in the fundamental quantities. In short, it can be included at the last of the fundamental, but these are not completely follow the rules for the fundamental quantities. म्हणून इथं हे लास्ट मध्ये 2 घेतले, बट दीज आर नॉट फंडामेंटल, दीज आर कॉल्ड एज सप्लिमेंटरी SI quantities. Okay, so apart from that SI system gives some prefixes. Prefixes means what? To express very small or very large quantities we use some particular words. These words are called as prefixes. फॉर एक्झाम्पल आपण SI सिस्टीम मध्ये लेंथ ही मीटर मध्ये यूज करणार, पण खूपच मोठा डिस्टन्स असेल तर आपण मीटर मध्ये हे मोजणं अमाउंट जास्त येणार. सो दॅट नंबर विल कम इन द लार्ज क्वांटिटी. सो टू रिड्यूस दॅट व्हॉट विल डू, मीटरला किलोमीटर मध्ये जर आपण मोजलं असेल तर किलोचा जे आहे तो वर्ड 10⁻³ असतो, त्याच्यामुळे ते क्वांटिटी कमी होते, नंबर जो आहे तो आपल्याला मिळणारा कमी मिळतो. मीन्स असे प्रिफिक्सेस यूज करून आपण खूप छोटी जर आपण अमाऊंट मेजर केली असेल तर त्याचा आपण एक प्रॉपर नंबर जो आहे तो फाइंड आउट करू शकतो. खूप मोठा डिस्टन्स किंवा खूप मोठा अमाऊंट जर मेजर केली असेल तर त्याचा आपण एक प्रॉपर नंबरमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो देर आर व्हेरियस प्रिफिक्सेस दॅट वी आर युझिंग इन द SI सिस्टम. सो सम ऑफ दॅट यू ऑलरेडी नोन दॅट सेंटीमीटर, मिलीमीटर, किलोमीटर. सो लाईक दॅट देर आर number of prefixes. So I have shown here in the table. Observe this prefix with the name, symbol and the value of the prefix I have given in this table. म्हणजे आपल्याला तो जर सिम्बॉल दिला असेल तर त्याला ॲक्च्युअल मध्ये नाव काय आहे ते, त्याच्यासोबत त्याची अमाऊंट किती असेल म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला कळेल. ओके, सो विल स्टार्ट विथ द टॉप टेरा.
13 10⁻12 सिम्बॉल इज टी. हे आपण आजकाल शक्यतो सगळे जे ते कम्प्युटरच्या बाबतीत जास्त ऐकतो 13 बाईटचं मेमरी. सो 13 इट इज 10⁻12 कन्सिडर्ड ॲज अ टी कॅपिटल. 13 नंतर प्रिफिक्स येतो गिगा. हे पण आपण ह्याच्यामध्येच वापरलेलं आहे गिगाबाइट्स. GB किती GBची मेमरी, इट इज गिगा. गिगा 10⁻9 symbol is G. Then mega 10⁻6 capital M. Then kilo 10⁻3 small k. किलोसाठी आपण वापरलेलं आहे. ग्राम असेल तर त्याला किलोग्राम लावतात. किलो 10⁻3 म्हणजेच 1000. देन डेसिमीटर. सो मीटर इज कनेक्टेड विथ द डेसी प्रिफिक्स. डेसी 10⁻1 सिम्बॉल इज स्मॉल डी. आता हे डेसी पासून जे सगळे आहे ते सगळे स्मॉल क्वांटिटीज मोजण्यासाठी यूज होतात, म्हणून हे 10⁻- मध्ये क्वांटिटीजचे व्हॅल्यूज येतात. आफ्टर डेसी देअर इज सेंटी 10⁻2, मिली 10⁻3, मायक्रो 10⁻6 मायक्रोमीटर मीन्स 10⁻6. त्यांचे सिम्बॉल पलीकडे आहेत. मायक्रोला म्यूने दाखवतात, दॅट सिम्बॉल इज म्यू. बाकीचे तर ॲज इट इज स्मॉल सी स्मॉल एम दाखवलेले आहे. आफ्टर मायक्रो देअर इज नॅनो. नॅनो 10⁻9 सिम्बॉल इज स्मॉल एम. नॅनोमीटर आपण जर वापरायचं मीटर सोबत नॅनो वापरला म्हणजे 10⁻9 मीटर. अँड द लास्ट इट इज द पिको 10⁻12. पिको स्मॉल पी. सो दीज आर मेजरली युज्ड प्रिफिक्सेस इन द SI सिस्टीम. हे आपण खूप वेळा जे आहे ते प्रॉब्लेम्समध्ये फिजिक्समध्ये जे आहे ते यूज करणार आहे. दॅट युनिट शुड बी बाय हार्ट टू यू. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड द व्हॅल्यूज, ईच व्हॅल्यूज अँड रिमेंबर दॅट व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द सिम्बॉल असोसिएटेड विथ द नंबर. ओके, सो 13 म्हणलं तर 10⁻12 प्लस 12 असतो हे लक्षात आलं पाहिजे. पिको म्हणलं तर 10⁻−12 हे लक्षात यायला पाहिजे. ओके, सो अपार्ट फ्रॉम दॅट देअर आर some direct SI units that are used as a prefixes. For example ह्या टेबलमध्ये मी ते इन्क्लूड केलेले आहेत की प्रिफिक्सला सोडून पण काही डायरेक्ट युनिट्स आहेत जे आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल हिअर इट इज फर्मी. फर्मी 10⁻15. ओके, बघा हे आपण वरच्या टेबलमध्ये फर्मीचं डायरेक्टली यूज केलं नव्हतं कारण इट इज नॉट युज्ड ऑल ओव्हर द युनिट्स. फॉर पर्टिक्युलर क्वांटिटीज वी आर युझिंग दिस फर्मी ओनली. सो फर्मी 10⁻15 सिम्बॉल FM असणार आहे. अँगस्ट्रॉम 10⁻10 आणि ह्याचा सिम्बॉल एच्या वरती थोडासा एक 0 काढायचा आहे, दॅट इज अँगस्ट्रॉम. दिस अँगस्ट्रॉम इट इज युज्ड फॉर मेजरिंग द लेंथ. वेवलेंथ जर मेजर करायची असेल तर अँगस्ट्रॉम युनिट हे आपण यूज करतो. म्हणजे पर्टिक्युलर त्या क्वांटिटीसाठी डिवाइड करून दिलेलं आहे की अँगस्ट्रॉम म्हणलं तर आपण हे लेंथसाठीच पर्टिक्युलर यूज करणार. अशा प्रत्येकाचे वेगवेगळे जे आहेत ते डिवायडेशन आहे की हे त्या गोष्टीसाठीच यूज करायचे. जरी प्रिफिक्स असले तरी हे पर्टिक्युलर डिवाइड करून दिलेले आहेत. देन इट इज नॅनो. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. हे पण बऱ्याच वेळेला मीटर म्हणजे लेंथसाठी यूज करतात. मायक्रॉन हे साईजसाठी यूज होतो. रेडियस म्हणजेच लेंथसाठी 10⁻6 म्हणजे जे मायक्रो आहे तोच मायक्रॉन म्हणून पण वर्ड यूज करतात. देन लाईट इयर. Light year is also used for the distances. Light year, distance of the light traveled in 1 year. Okay, then astronomical unit, then AMU atomic mass unit. These are included here. हे जे आहे ते पर्टिक्युलर आपल्याला ठराविक एकाच क्वांटिटीसाठी खूप रेअरली यूज होतात, पण डायरेक्टली आपल्याला इथे व्हॅल्यूज त्याच्या 10च्या पॉवरमध्ये कळतात. Okay, this is all about the SI unit, fundamental quantity decided by SI unit, and the prefixes and the sub prefixes that we are using the particular quantities. Okay, let's solve two examples how we can use the prefixes. So prefix यूज करून आपण एखादी फिजिकल क्वांटिटी किंवा जे मेजरमेंट आपण केलेलं आहे दॅट मेजरमेंट हाऊ वी कॅन सिम्प्लिफाय टू राईट इन द आन्सर. Okay, so suppose the first, see here the first number, it is given to be time 0.00, 5 times 0 it is 0.000069 seconds. So time measured it is this much. Okay, so we'll convert this, so we'll get the proper
प्रिफिक्स. आता प्रिफिक्सच्या टेबलमध्ये बघितलं तर 5 वाला कुठला प्रिफिक्स नाही आहे, म्हणजे 10⁵ वाला नाही आहे. 10⁻⁻6 वाला आहे, कारण डेसिमल पॉवर इथं असल्यामुळे आपल्याला तो -6 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो विल कन्वर्ट दिस नंबर ॲज 6.9 10⁻⁻6 सेकंड. ओके, सो हे काय झालं, 6.9 10⁻⁻6 सेकंड. हे वरच्या नंबरचंच कन्वर्जन फक्त पॉवरमध्ये केलेलं आहे. नाव वी कॅन राईट 10⁻⁻6 इज नथिंग बट द मायक्रो. सो 6.9 मायक्रो सेकंड. आपण हे सगळे झिरो जे आहेत ते फक्त एका सिम्बॉलने मायक्रोने रिमूव्ह केले. सेकंड एक्झाम्पल, सी हियर द बाईट्स. इट इज गिवन टू बी बाईट 512 आणि त्याच्या पुढे 90 लावलेले आहेत. 5120000000000. सो वी कॅन राईट इट 512 इंटू 10⁻+9. हे डेसिमल पॉईंट नाही आहे, पुढे लावलेले 0 आहेत म्हणून 10⁻+9 आहे. सो 10⁻+9 डायरेक्टली वी नो दॅट व्हॉट इज द प्रिफिक्स फॉर दॅट, गिगा. सो इट इज 512 gigabyte GB. सो इट इज 512 GB. सो हे 90 लावायच्या ऐवजी आपण तिथं फक्त एक प्रिफिक्स जी ॲड केला. आपला जो नंबर होता टोटल तो कॉन्ट्रॅक्ट झाला ओनली 512 मध्ये, अँड वी आर गेटिंग हिअर GB. ओके, सो लाईक दॅट वी आर युझिंग ऑल दिस. मेजरली जो आपण यूज करतो तो असतो सेंटी, मिली, किलो आणि मायक्रो. ओके, सो ह्यांचे जे आहेत ते आपण थोडेसे फिक्स ठेवायचे. काही एक्झाम्पल्स तुम्ही मनाने घेऊन त्याचे कन्वर्जन फॅक्टर करू शकता. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग दिस कन्वर्जन, comment in the comment section. If you like our videos, share it and subscribe our channel.